हे काय सपना? तू परत रडत होतीस? हे बघ सपना, तुला जर बरं वाटत नसेल ना तर आम्ही चांगल्या डॉक्टरकडे जाऊया. नाही, मला काही एक होत नाही हो. मी अगदी बरी आहे. अगं पण दिवसेंदिवस तू अशी का गप्प राहत आहेस? अगं रोज बघतो आहे मी तुला. अगं तू उदास राहते आहेस. हे बघ सपना, अगं तू माझी शक्ती आहेस, तू माझी प्रेरणा आहेस. अगं तू जर असा धीर सोडलास तर मी कुणाच्या आशेवर जगायचं का सपना? अगं कुणावर आशा ठेवायची? मला मी सांगितलं ना तुम्हाला, मला काहीच झालेलं नाही. मला माहित आहे का सपना, अगं लग्न झाल्यापासून मी तुला ओळखतो. तुला काय हवं आहे, तुला काय नको आहे ते चांगलं माहित आहे मला. मला काहीच झालेलं नाहीये. मला माहित आहे का सपना, तुला काय पाहिजे आहे ते मला माहित आहे. आमच्या मुन्नाला तुला भेटायचं आहे ना? राज, तुला मुलाला भेटायचंच आहे ना? मग जाऊ आपण मुन्नाला भेटायला. नाही नाही, आम्ही तिथं गेलेलं त्याला आवडणार नाही. मला बघितल्यावर तो रागवणार. आता तो श्रीमंत घर राहतोय ना, मग मग आम्हाला तो कसा ओळखणार? हो अगं गेली 2 वर्ष झाली राहुलचा एक फोन सुद्धा नाही आला. राहुलने फोन केला होता काकूच्या घरी. राज, मला मला ना मुन्नाला भेटायचं भेटत. त्याने मला फक्त वहिनी म्हणून एकदाच हात मारलेले मला ऐकायचंय. माझ्या मुन्नाला भेटण्यासाठी माझा जीव अगदी तडफडतोय. मला एकदाच घेऊन चला ना त्याच्याकडे. माझ्या मुन्नाला मला या माझ्या हातात त्याला पोटभर वाढायचंय. मला घेऊन चला. मुन्नासाठी माझा जीव अगदी वर खाली होतोय. सपना, आपण गुन्हाकडे जाऊया का? सांगा ना, आपण गुन्हाकडे जायचं का? मला एकदाच वैरीवर हात मारायला ऐकायचंय. माझे कान अगदी आतूर झाले त्याच्या हाकेसाठी. माझं दुःख मी कोणाला सांगू? सपना, सपना, आपण 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 मुन्नाकडे जाऊया ना? आपण मुन्नाकडे जाऊया का? पण तिथं गेल्यावर तो आपल्याला ओळखेल का? नक्कीच ओळखेल आणि नक्कीच भेटेल तो आम्हाला. खरंच? खरंच आम्हाला नक्कीच भेटेल. नाही राज, नाही. आपल्याला त्या घरात तो कधीच घेणार नाहीये. कारण आपण फार गरीब आहोत ना. ही अशी फाटकी जण. आपली परिस्थिती पहा ना. कदाचित आपल्याला तो ओळख सुद्धा दाखवणार नाही. नाही जमणार नाही. माझा आमचा मुन्ना असा कधीच करणार नाही. अगं आमचा मुन्ना आमच्याशी बोले, आम्हाला भेटेल तो. असू दे. अगं पुढचा विचार आम्ही आताच कशाला करायचं? अगं आम्ही अगोदर मुन्नाला भेटूया. माझा विश्वास आहे, माझा मुन्ना असा कधीच करणार नाही. आम्हाला भेटेल तो. खरंच जायचं आपण? हो, खरंच जायचं. जायचं. मग आपण जायची तयारी करूया. हो चल. चल आपण आमच्या मुन्नाकडे जाऊया. या ना. किती गरमी आहे. पंखा वगैरे नाही का? तुझी पण कमालच झालेली आहे. थोड्या वेळासाठी तुला पंखा कशाला हवाय? येतं ना, चेतनने मला सारं काही सांगितलेलं आहे. त्याची घरची परिस्थिती. साहेब, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, आमच्या घरात पाहण्यासारखं काहीच नाही म्हणून. हो साहेब, उभे का? बसा ना. मला सुद्धा बसून घे. दादा, अरे दादा, मी आलोय. चेतन दादा, दादा, दादा. मुन्ना, मुन्ना तू कधी आलास रे? मुन्ना, मुन्ना. दादा, हे आमचे साहेब नंदेश्वर चव्हाण. नमस्कार साहेब. नमस्कार. शीतल इंडस्ट्रीचे मालक.
आणि त्यांची मुलगी शीतल. नमस्कार. हे माझे मालक आणि मी यांच्याच कंपनीत काम करतो. सपना अगं सपना आले आले. अगं अगं आमचा मुन्ना आलेला आहे. तू येताना जरा पाणी घेऊन ये. हा चल लवकर ये. अरे असे मुन्ना, अरे असा अचानक कसा आलास तू? दादा अचानक यावं लागलं मला. थोडं महत्वाचं काम आहे. आमच्या साहेबांना महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. हो का? मुन्ना, पाणी. मुन्ना, अरे बोलत का नाहीस? मुन्ना तुला पाणी हवंय का? मुन्ना हा ते राहू द्या. आता काय आहे, इकडचे तिकडच्या गोष्टी करायचं माझं सवय नाही आहे. काय आहे ते मुद्द्यावरचं बोलूया. हा आपण जरा मुद्द्यावरचं बोलूया. मी असा विचार केला आहे, म्हणजे आम्ही असा विचार केलेला आहे, आमच्या चेतनला म्हणजे सॉरी तुमच्या चेतनला उच्च शिक्षणासाठी सिंगापूरला पाठवण्याचा विचार केलेला आहे. काय? पप्पा काय काय सांगता काय तुम्ही हे? व्हॉट अ सरप्राईज पप्पा. मुन्ना, अरे मुन्ना तू सिंगापूरला जाणार आहेस का? हो दादा मी जाणार आहे. आणि म्हणजे त्याचा सारा खर्च? अरे तुम्हाला काय म्हणायचं, त्याचा सारा शिक्षणाचा खर्च आहे ना, त्याची बंदोबस्त आम्ही केलेला आहे. तुमची त्याची काही काळजी करू नका. त्याच्यासाठी लागणारा खर्च, त्याचा पासपोर्ट, त्याचा विजा वगैरे सगळं आम्ही त्याचा विचार केलेला आहे. आणि हे सारे कशाला करतोय? माझी एकुलती एक मुलगी आणि त्याच्यावर प्रेम आहे. मी त्याच्यावर लग्न करून देणार आहे आणि तिचं प्रेम आणि तुमच्या चेतनवर आहे. आणि तिचं लग्न मी चेतनवर करायचं विचार आहे. लग्न झाल्यानंतर त्यांना दोघांना सिंगापूरला मी पाठवणार आहे. आले की नाही पप्पा? आम्ही ना चैतनची राहायची व्यवस्था आलिशान हॉटेल मध्ये करू. होय की नाही पप्पा? करेक्ट. हो येस येस. आणि माझी एक इच्छा आहे, लग्न मात्र धूम धडाक्यात व्हायला पाहिजे. आणि लग्नाकरिता एक मिनिट, हे बघा, लग्नाकरिता एक 10 लाखाचा चेक आणलेला आहे. मी साईन करतो. हा 10 लाखाचा चेक आहे. हे तुम्ही चेक घ्या आणि लग्न मात्र धूम धडाक्यात व्हायला पाहिजे. मुन्ना, तर हे सगळं मान्य आहे का रे तुला? हो दादा मला हे सगळं मान्य आहे. मी लग्नाला सुद्धा तयार आहे. आम्ही दोघांना एकमेकांवर प्रेम करतो. सपना, चहा. मुन्ना, मना याची कल्पना थोडी आहे का तुला? अरे तू काय करतोयस? आणि हे तू मध्ये बोलू नकोस. तुला माझ्याबद्दल मध्ये बोलायचं काहीच अधिकार नाही. काय? मला काही अधिकार नाही? हो हो तुला मध्ये बोलायचं काहीच अधिकार नाही. मला अधिकार नाही? आम्ही जळतोय का तुझ्यात? हो हो चलता तू माझ्यावर. सपना, अरे सपना थांब थांब. व्हॉट इज दिस? हा काय प्रकार आहे? रमासाहेब मी बोलतो. काही दादा कळत नाही. काय चाललेलं आहे? दादा पप्पा काय झालं तिला? का ओरडते? मजा
जाणताय तुमची परिस्थिती फार गरिबी आहे. म्हणूनच आम्ही चेतनच्या जीवनाचा सारा बंदोबस्त केलेला आहे. त्याच्या पुढच्या शिक्षणाची विचार आम्ही करीत आहोत. फक्त आता तुम्ही एकच काम करा, हा चेक घ्या. लग्न मात्र धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. आज बस अजूनही काही नको आहे. पुढचं सगळं मी बघून घेणार आहे. ठीक आहे दादा काय चेतन? विचार कसला करता? घ्या ना तो चेक. घ्या घ्या. आय लव्ह यू पप्पा. दादा काय? अहो काय करताय? एवढ्या मोठ्याने मारायचं असतं का त्याला? पुन्हा लागलं का रे तुला? अगं हट! तू मध्ये मध्ये येऊ नकोस माझ्या लपड्या. तुम्ही जळतात माझ्या शिक्षणावर, तुम्ही जळतात माझ्या प्रगतीवर. काय? आम्ही जळतो तुझ्या प्रगतीवर? हो हो तुम्ही जळतात माझ्या प्रगतीवर. आम्ही जळतो तुझ्या शिक्षणावर? तुम्हाला पावत नाही ना माझं शिक्षण, माझी प्रगती. पप्पा ह्यांना काय करणार? शिक्षण म्हणजे काय असतं ते? ह्यांनी कधी शाळेचा उंबारठा तरी ओलांडला असेल का? मग ह्यांना काय करणार? चेक म्हणजे काय असतं ते? मिस्टर, do you know what was it? It was not just a piece of paper. It was the check of 10 lakh rupees. Yes, No? yes, I know it is a piece of paper. I know it is a very well bad. I know it is a check of 10 lakh rupees. I warn you, madam, don't interfere in my personal family matters. You don't any have to personal family matters. You don't any right to come to my family matters. Any right? Do you any right? Understand, madam? You understand? You understand, madam? You better understand, madam. रिक्षा चालवतो म्हणून अनपढ आहे, गवार आहे असं वाटते ना तुम्हाला? हो, एम ए फर्स्ट क्लासची डिग्री घेतली आणि वाऱ्यात फिरलोय मी. हो, परिस्थितीच्या रेख्या पुढे लहान भावाचा सांभाळ करण्याकरिता मी रिक्षाचा हँडल हातात घेतला. का म्हणणार सांग? का? हे सर्व तुझ्यासाठीच ना. अरे तू केलेली निवड जर तुला योग्य वाटत असेल ना, अरे त्यात अडथळे मी कधीच आणणार नाही रे मुला. अरे पंख फुटलेले आहेत तुला. अरे पंख फुटलेल्या पाखराला बंदिस्त करण्याचा क्रूर राखी माणूस नाही आहे रे मी. जा, अरे जा मुन्ना जा. तुझी निवड तुला योग्य आहे, तुझी निवड तुला मोकळी आहे. अरे पंख फुटलेले आहेत रे तुला. अरे आता तू उडून जाणारच आहे. जा मुन्ना जा, तुझी जागा तुला मोकळी आहे. जा तू जा मुन्ना जा. सपना, पाहुण्याला चहा घेऊन जा. चहा आम्ही घेतलेला आहे, खाऊ द्या. साहेब राग नका करू. आमच्या घरी खायला जरी अन्न नसलं ना तरी बसायला जागा आहे आमच्याकडे. तो माणूस की नाही सोडली आहे. खाऊ द्या. आम्हाला तुमच्या गरिबीची टिंगल करायची नव्हती. तुम्ही आमच्या बोलण्यामुळे दुखवलं असेल तर आम्हाला क्षमा करा. चुकलं आमचं चुकलं. नाही साहेब नाही. आपल्यासारख्या पैशाने मोठे असलेल्या माणसाने आमच्यासारख्या गरीब माणसाची क्षमा नाही मागायची. हो, एवढे मोठे नाही साहेब आम्ही. बसा साहेब बसा. आमच्या या गरीब घरात चहा तर पिलाच नाही तुम्ही. राहू द्या, आम्ही येतोय.
बघूया पुढं काय होतं. चला सीधा जाऊया आपण. जरा राय चेतन येतो आम्ही. ओके ठीक आहे. सपना हे सपना हारलोय ग मी आज. हवे हा आज राज तुझा हारलोय. या आमच्या मुन्नाला मी या आमच्या मुन्नाला मी या माझ्या तळ हाताच्या फोड्याप्रमाणे लहानाचा मोठा करून जमलेला आहे ग मुन्ना. सपना माझ्या लहान भावाला आणि ह्या माझ्या लहान भावाला मी माझ्या रक्तातलं एक एक थेंबाचं थेंब आटून आपटून लहानाचा मोठा केला. पण सपना पण हा माझा काळजाचा तुकडा आम्हाला सोडून दूर दूर गेलाय ग सपना. दूर दूर गेलाय ग सपना. सांभाळा स्वतः. असं काय करते? असं काय करते? सांभाळ ना स्वतः. चला बघ असं काय करते? सोडून का गेली माझ्या काळजाचा तुकडा रे माया. अहो मामा शीतल. अरे शीतल. श्याम. अरे श्याम. सगळे कुठे गेले? श्याम. काय झालं? कधी आलात तुम्ही? कधी आलात हे विचारण्यापेक्षा मला सांग शीतल कुठे आहे? ती बाहेर गेलेली आहे. का काय झालं? बसा. हा मी थोडा माडीवर जाऊन येतो. हा मी पण येतो. थांब. हे मामा कुठे आहे? हा काय झालं? काय झालं म्हणून विचारण्यापेक्षा मला एक सांग शीतल कुठे गेली ती आहे? बाहेर गेलेली आहे. बाहेर गेली आहे? हो. तू अगोदर मला काय सांगितलं नाहीस? सांगितलं होतं ना बाहेर गेलेली आहे म्हणून. आणि मामा कुठे गेले? ते पण बाहेर गेले आहेत. मग असं कर काय करू? शीतल परत आली ना हा. तिला सांग विवेक साहेब आले म्हणून. तोपर्यंत मी जरा पाणीवर जाऊन शीतलच्या बेडरूम मध्ये. अहो, तिकडे जाऊ नका. तिकडे जाऊ नका. आता ती बेडरूम आहे ना ती शीतलताईची झालेली आहे. काय हो. काय झालं त्या बेडरूमला? आणि तू मला सांगतोस त्या बेडरूम मध्ये जाऊ नको म्हणून? हो. अहो बेडरूमला काहीही झालेलं नाही. त्या बेडरूमची मालक आता दुसरा झालेला आहे. म्हणजे आमच्या शीतलताईनं लग्न केलेलं आहे. अरे तू जशी सगळ्याची मस्करी करतोस ना हो. तशी आज सोड माझा सुद्धा मस्करी करतोस काय? अहो मी तुमची मस्करी कशाला म्हणून करू? खरं आहे तेच सांगतो आहे ना मी. अवकाश आहे का? अवकाश आहे का? अरे, अरे, कुणाची अवकात करतोस? माझी अवकात दाखवू का तुला? नाही तसं सांगितलंय. माझी अवकाश आहे का?
अवकाश आहे का असं पण म्हटलं होतं मी. माझी अवकाश आहे का तुम्हाला तसं सांगण्याची? तुमची टिंगल करायची अवकाश असं म्हटलं होतं हे खरं सांगतोय का तू? हे देवाचा शपथ खोटं कशाला बोलू मी? खरं आहे ते सांगतो. फक्त खरं सांग. कुणावर नवीन गेला दिलं सांगतो सांगतो. आमच्या घरी तो कोण? काय? त्याच्याबरोबर चितन लग्न केलं. शीतल, या साल्या भिकारड्याबरोबर हिने लग्न केलं आणि मला साधी गोष्ट ही माहित नाही. शक्य नाही रे, शक्य नाही. शीतल शीतल शीतल, त्याच्या घरात बसायला एक खुर्ची सुद्धा नाही, खायला अन्नाचा दाणा सुद्धा नाही आणि घालायला कपडे नाही. आणि त्या भिकाऱ्याबरोबर तू लग्न केलीस. अगं तू तुझ्या विनंतीवर नाही मामा नाही. तुम्ही मोठी चूक केलेली आहे, मोठी. ओ माझ्या हृदयात काटा तोडल्यासारखा होत आहे, काटा. त्या साल्या भिकारड्याबरोबर तुम्ही तुमची मुलगी दिलीत का? माझ्या नवऱ्याला बोलायला तुझी हिंमत कशी झाली? माझ्या नवऱ्याला भिकारी म्हणतात? हा? चालता हो माझ्या घरातून, you bastard, चालता हो. चला. आणि हो, तुला जर नाही ह्या घरात परत यायचं असेल तर आधी माझ्या नवऱ्याची इज्जत करायला शिक. कारण माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करू शकत नाही, सांगून ठेवते. शीतल शीतल, तू मला काय म्हणून सांगते? अगं गेले 25 वर्ष मी तुझा अपमान सहन करत आलो आहे. 25 वर्ष. नाही शीतल नाही. आज तू माझा अपमान केला आहे आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही. अगं आज तुझ्या सुखाच्या दोऱ्यावर उडी मारते आहेस ना, ती सुखाची दोरे कशी कापून टाकतो. अगं तुझा सारा संसार कसा उद्ध्वस्त करतो हे बघतच ना. नाही मामा नाही. आणि तुम्हाला सुद्धा त्या कंपनीची मालक मी होणार आणि तुम्हाला कुत्र्यासारखं माझं नंतर तर माझं नाव विवेकानंद आहे. विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा सागर आणि शीतल तुझ्या जीवनाचा सागर. शीतल बेटा,
कुठे आहे? लवकर बाहेर आहे बेटा, लवकर बाहेर आहे. हो पप्पा आलेच. हा लवकर बाहेर आहे बेटा. हा पप्पा सांगा आलेच. काय झालं पप्पा? अरे बेटा, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. गुड न्यूज कशाबद्दल पप्पा? हो आमचं जाऊ बापू कुठे गेले? जावई या या हे या बघा, या. आलेच. जावई, हा बघा, हा तुमचा पासपोर्ट, हा तुमचा विजा आणि हे सिंगापूरला जाण्याचे तिकीट. खुश आहे ना? हा पप्पा वा काय गुड न्यूज दिली तुम्ही आम्हाला. थँक्यू पप्पा. पण पप्पा एवढं लवकर हे सगळं कसं झालं? अरे हे बघा, अरे हे बघा, तुम्ही दोघे माझ्या मुलासारखेच आहेत. हे बघा, तुम्ही खुश तर मी खुश. आणि मला काय पाहिजे? आणि म्हणूनच मी तुम्हाला 7 स्टार हॉटेल घालून देणार आहे. आणि त्याकरिता हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी मी तुला सिंगापूरला पाठवत आहे. 6 महिन्याचा कोर्स, मग झालं की बस. खुश आहात ना तुम्ही? हो पप्पा आम्ही खूप खुश आहोत. व्हेरी गुड. मी जरा फॅक्टरी जाऊन येतो. ओके, ऑल द बेस्ट. काय अशीच असत राहा तू, आयुष्यभर अशीच असत राहावी हीच माझी इच्छा आहे. खरंच? तुझा जी गोड गुलाबी उदास असते, हो खरंच? जसं गोड गुलाबाचा फूल कधीतून उमलल्यावर त्याचा सुगंध चारोकडे दरवळतो ना, तसा तुझी आणि माझ्या प्रेमाची सुगंध चोहीकडे दरवळायला पाहिजे. अरे बापरे. चला सावट कुठे? शीतल, शीतल, आपल्या प्रेमाची कहाणी आकाशाच्या तारुण्यासारखी अनंत दैव चमकत राहील. तुला प्रेम मी करतो गराणी, तुझी साथ तू दे नगराणी. साथ दे
संसार बघून जावं म्हटलं म्हणून आलो. अरे हो, बरं झालं तू आलात ते. अरे आज मी तुला आनंदाची 2 बातमी सांगणार आहे. सांगतोस काय म्हणे आनंदाची 2 बातमी. अरे कोणती बातमी ती सांग लवकर. चल सांगू. नको ना. अरे राहू लाज वाटते. अगं राहू दे ना. अगं आपल्या आनंदात राहूला सुद्धा शामिल करूया आपण. अरे अरे राहुल, तू ना काका बनणार आहेस. सांगतोस का? अरे वा 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 म्हणजे या घरच्या अंगणात आता लहान मूल खेळणार आहे मग. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन वहिनी. राहुल आता दुसरी बातमी म्हणजे सांग सांग लवकर सांग. दुसरी बातमी ते नंतर सांगतो मी तुला. अगोदर 4 वाजता बोलूया. चल. वहिनी चहा नको नाश्ताही नको. मी आता डायरेक्ट बासाचं जेवण जेवणार आहे बघ. चहा नको पिऊनच जावं मी. अरे ती आनंदाची दुसरी बातमी कोणती ती लवकर सांग ना मला. अरे आता आनंदाची दुसरी बातमी म्हणजे हा असं आहे की मी उद्याच्या सकाळच्या फ्लाईटनी सिंगापूरला जाणार आहे. कळलं ना? हे? काय झालं? तू खुश नाही झाले? अरे मी सिंगापूरला चाललो, तुला आनंद नाही झाला त्याचा? असं तोंड का बारीक केलंस तू? काय झालं सांग ना. अरे मुन्ना काय? आपली वहिनी आहे ना ती फार फार आजारी आहे रे. काय? म्हणूनच मी इथं आलो होतो. काय? होय रे मुन्ना. कोण आले? नमस्कार काका. अरे राहुल काय म्हणतात? सुखी राह. काय येणं केलं राहुल? बातमी मिळाली की सपनाताई फार फार आजारी आहे. काय? हो मी तर जाणारच आहे. जाताना मुन्ना येत असेल तर त्यालाही घेऊन जाऊया म्हणून इथं आलो होतो. मग काय जावं बापू? काय ठरवलं तुम्ही? गाव की सिंगापूर? काय ठरवले काय? नाही सर, नाही मामाजी. मी अजून काहीच ठरवलं नाही. नेमकं मला काय करायला हवं? चेतन मला तर असं वाटतं ना की तुम्ही महिनाभर गावी राहायला पाहिजे. वाटलंच ना तर मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. चेतन त्यांना बरं वाटेल. हे बघ जाऊया ना आपण. हो जाऊया ना. अरे मुन्ना स्वप्नाताईनं फार फार त्रास काढला आहे रे तुझ्यासाठी. जाऊ बापू. जाऊ बापू मला वाटतं तुम्ही सिंगापूरला जाणं बरोबर आहे. पप्पा काय बोलता का तुम्ही हे? हे बघ चेतन, तुझ्या वहिनीची तब्येत आहे ना ती कधीतरी बरी होईल. आणि त्याची काळजी घ्यायला तुझे दादा पण आहे ना घरी. आपण एक काम करूया. राहू गावाकडे जाणार आहे ना. तुझ्या वहिनीच्या आजारपणासाठी थोडे पैसे पाठवून देऊ आपण. एक सांगतो जाऊ बापू, तुम्ही ही संधी मिळाली आहे ना ती पुन्हा पुन्हा मिळत नाही. सिंगापूरला जाणं आणि त्याचं विजा वगैरे ह्याची तयारी करणं फार कठीण असतं. आणि हे तुम्हाला मिळालं आहे. एकदा काही संधी गेली की पुन्हा काही मिळत नाही. मी काही तुम्हाला आग्रह करत नाही. बघा थोडा विचार करा आणि तुमचा निर्णय काय आहे ते घ्या. आणि इकडे तुमचं भविष्य आहे, एक दुसरीकडे तुमचं वहिनी आहे. तुमचं याच्याबद्दल निर्णय तुम्हालाच घ्यावा पाहिजे. मी आता काही सांगत नाही. तो तुम्ही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. पण एकच सांगतो जावे बापू, गेलेली वेळ मात्र कधीच येत नाही. बघा भवितव्य तुमच्या हातात आहे आणि मी काही जास्त सांगत नाही. मी जरा फॅक्टरीत जाऊन येतो. ओके तुम्ही चालू द्या. हे बघा पप्पांना काही बोलू द्या. तुम्हाला ना वहिनीला भेटायला गेलंच पाहिजे. हो सिंगापूरला आज नाही तर उद्या जाता येईल. चेतन तुमची वहिनी आहे ना ती तुझी आई आहे रे. अरे तिला काही झालं तर नाही ते काही नाही. हे बघा आपण जाऊया. हे बघा आपण जाऊया त्यांना भेटायला. हो
वहिनीला भेटायला जायलाच पाहिजे. अहो त्यांनी काय काय केलं आहे तुझ्यासाठी? हा? बस काय आहे तुम्ही लावलेलं वहिनी वहिनी वहिनी? हेच का माझं जीवन? हेच का माझं सर्वस्व? हा? अगं ज्यावेळी मी दादा वहिनीला भेटायला गेलो त्यावेळी ती काय बोलली होती ठाऊक आहे तुम्हाला? तुम्हाला ठाऊक नाही? अरे अरे शीतल बरोबर लग्नाला सुद्धा नकार दिला होता त्यांनी. म्हणून माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी घर सोडून इथं आलो. आणि आज तुम्ही म्हणतात हे सगळं सोडून मी त्या वहिनीला भेटायला जाऊ? नाही, कदापि शक्य नाही. मी निर्णय घेतलेला आहे. मी सकाळीच उद्या फ्लाईटने सिंगापूरला जाणार म्हणजे जाणार. शीतल, राहुल, तुम्ही तिथं जात असाल तर जाऊ शकतात, पण मी मात्र निर्णय घेतलाय त्या बाईचा कधीच तोंड पाहणार नाही, म्हणजे कधीच पाहणार नाही. वहिनी ठीक आहे, निघतो मी आता. थांबा थांबा राहुल भाऊजी, इथेच थांबा. हा मी आलेच. थांबा, तुम्ही बसून घ्या, आलेच मी. राहुल भाऊजी, हे ना 25,000 रुपये आहेत वहिनीच्या आजारपणासाठी. त्यांची काळजी घ्या. हा हे घ्या. आणि ना कृपया करून हे पैसे आम्ही दिले आहेत म्हणून सांगू नका त्यांना. हा एवढा उपकार करा हो आमच्यावर. बरं वहिनी, मी कुणालाही सांगणार नाही. वहिनी, मी दादाला आणि वहिनीला कधीच सोडणार नाही. हो, काळजी घ्या त्यांची. चला. सपना थोडा पाणी आण गं. ना, आमच्या मुलाचं काहीतरी कळलं का हो? अगं मुन्ना 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 मुन्ना, काय तू ह्या मुन्ना मुन्ना म्हणून लावलेले आहेस? अगं परत मुन्ना 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 का म्हणतेस तू? अगं मुन्ना आपल्याबद्दल थोडा तरी विचार करतो आहे का गं? अगं त्याची आठवण करू. अगं तुझी तब्येत तू का वाईट करून घेत आहेस? अगं जो आपला मुन्ना आहे ना, जो आपला मुन्ना आपल्याला क्षणभर ही आठवण करत नाही, असल्या मुन्नाची तू का अशा बाळगली आहेस? सपना, अगं हा आमचा मुन्ना आहे ना, अगं हा आमचा मुन्ना आहे ना, त्या पैशाच्या गादीवर लोळतो आहे ग. अगं त्याला त्या गादीवर सोडून आमच्या या गरीब घरात त्या जमिनीवर झोप कशी लागेल? सपना, हे बघ त्या मुन्नाचा विचार तू डोक्यातून काढून टाका आणि काहीतरी खाऊ. नाही, अगं तुला औषधं घ्यायची आहेत का? डॉक्टरने काय सांगितलं आहे? असं करायचं नाही. हा अगं तू जर सोडून गेली तर मला कोण आहे? डॉक्टरने काय सांगितलेलं? औषधं घ्यायचं आहे, वेळेवर औषधं घ्यायची सांगितलेलं आहे. मला काहीच झालेलं नाहीये. मला भूकच लागत नाही हो. माझी भूक कशी मिटेल ते मला माहित आहे. माझी भूक माझा मुन्ना आहे, माझ्या काळजाचा तुकडा. मी तुमच्याकडे एकच विनंती करते, माझ्या मुन्नाला फक्त एकदा माझ्याकडे घेऊन या. वाटल्यास मी हात जोडते, तुमच्या पाया पडते, पण माझ्या मुन्नाला एकदा घेऊन या.
सपना उठ. अगं उठ, रडू नकोस. उठ. शक्य झाल्यास ना मी मुन्नाकडे जातो आणि मुन्नाला घेऊनच येतो. वाटल्यास मी मुन्नाकडे क्षमा मागतो, मुन्नाच्या पाया पडतो, पण मुन्नाला घेऊन येतो. तूच काहीतरी खाऊन घे चल. अगं 2 दिवस आले उपाशी पोटी आहेस तू, माहित आहे तुला. डॉक्टरने काय सांगितलं, असं करायचं नाही असं करायचं नाही. चल अगं चल खाऊन घे काहीतरी खाऊन खरंच घे. मला भूक दादा. नाही हो. दादा भाऊजी तुम्ही आला आणि मुन्ना मुन्ना माझा मुन्ना कुठे? माझा मुन्ना नाही आला तुमच्यासोबत. सांगा माझा मुन्ना कुठे? वहिनी सिंगापूरला गेला आहे तो. काय म्हणजे मुन्ना पुन्हा आमचा सिंगापूरला गेला? हो, त्याचा प्लेनचा तिकीट होता म्हणून ताबडतोब निघून गेलाय तो. म्हणून मी त्याला इथं घेऊन येऊ शकलो नाही. पण हा निरोप कळाला नाही का मुन्ना आमच्या? राहुल, अरे माझी शपथ आहे तुला, काय आहे ते सरळ सांग मला. निरोप कळाला होता, पण त्याचा प्लेनचं तिकीट होतं आणि त्याच्या कामाकरता अर्जंट जावंच लागलं त्याला, म्हणून तो सिंगापूरला गेलाय. अरे त्या आमच्या शीतलने देखील त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही का रे? नाही दादा, वहिनीने भरपूर प्रयत्न केला होता, पण तो कुणाचा ऐकायला तयारच नव्हता. शेवटी छोट्या वहिनीने मोठ्या वहिनीच्या आजारासाठी हे 20,000 रुपये पाठवलेले आहेत. का दादा? 20,000 रुपये पाठवलेले आहेत आम्हाला. अरे जा त्याला जाऊन सांग. अरे हा राज उपाशी मरेल पण कधीही भीक पत्करणार नाही म्हणून सांग त्याला. अरे प्रेमाचे 2 शब्द बोलायला वेळ नाही याच्याकडे आजचा नात आम्हाला पैसे पाठवायला. अरे जा जाऊन सांग त्यांना हा राज स्वतःचं रक्त आटवून जगलेला आहे म्हणून सांग, पण कधी स्वाभिमान सोडला नाही म्हणून सांग आणि सोडणारे नाही म्हणून सांग. अरे जा सांग. वहिनी, अगं वहिनी, एक विचारू का तुम्हाला? वहिनी माझं ऐकाल का? ऐकायचं वहिनी तुम्ही माझ्या बरोबर चला. दादा, शहरातल्या मोठ्या डॉक्टरकडे मी तुम्हाला घेऊन जाईन उपचारासाठी. दादा, वहिनी प्लीज चला माझ्या बरोबर. नाही ते शक्य नाही. का शक्य नाही वहिनी? का शक्य नाही? वहिनी सांगा का शक्य नाही? अगं ज्यावेळी मी आत्महत्या करायला गेलो होतो त्यावेळी मला ह्या दादानं अडवलं होतं. वहिनी मला सावरलं होतं. वहिनी, आज जो काही मी आहे ना तुमचीच पुण्य आहे. मी शहरात गेलो, मुन्नानं स्वतःच्या कंपनीत मला नोकरी लावून दिली. आज मी 40,000 ते 50,000 रुपये कमवतो. ते कुणामुळे वहिनी? ह्या दादामुळे ना वहिनी, ह्या दादामुळे ना वहिनी. दादा तुम्ही माझ्या पुढचे तुम्ही एवढं सगळं केलं. हात जोडतो दादा, तुला हात जोडतो. माझा एवढा अधिकार नाही का हो दादा? दादा प्लीज दादा चला माझ्या बरोबर. दादा मी सेवा करीन हो तुमची. वहिनी मी सेवा करीन हो तुमची. दादा प्लीज, दादा प्लीज. ठीक आहे, मी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे राहुल. तुमची एक अट काय? तुमची 10 अट मला मंजूर आहे दादा. अरे अट अशी आहे की राहुल, माझ्या स्वप्नाच्या आधारासाठी माझ्या मुन्नाच्या कमाईला एक छटाही पैसा नको आहे मला. जमत असेल तर बोल, तुला मी यायला तयार आहे तुझ्या बरोबर. ठीक आहे दादा, मला मंजूर आहे. ठीक आहे ना तुला? हो चालेल दादा, चालेल. तू सारा पैसे खर्च करणार ना आमच्या? हो दादा, तुमच्यासाठी सर्व काही करेल. प्लीज दादा. पण माझ्या मुन्नाचा एक पैसा नको मला. नको रे.
माझा बंधाचा मला पैसा नको 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 मला नको चल, मी काय म्हणतोय अरे आजच जाऊया ना हो जी गाडी भेटेल त्या गाडीने आजच जाऊया रे आमच्या हो वहिनी अरे राजा, चला अरे वहिनी. माझ्या स्वप्नाचा आधार मिळाला. हो दादा हो चल, चल, वहिनी चल काहीतरी खाऊन घेऊया चल. चला बेग भरूया चला वहिनी. चल, स्वप्ना. अरे श्याम हो आलो आलो थोडं पाणी घेऊन ये अरे लवकर ये ताई तुम्हाला किती वेळा सांगितलं मी तुम्ही असं फिरू नकात म्हणून पायाला किती त्रास होणार तुमच्या अरे वेड्या असं थोडं फिरलं ना तर बरं वाटतंय मला नाहीतर पाय मोकळे नाही होत माझे अहो ताई अशा अवस्थेत जास्त फिरायचं नाही बाळाला काही त्रास झाला तर मग काय होणार हे तुला माहित आहे ना मग अशी कशाला फिरते आहेस तू तुला माहित आहे ना मग अशी कशाला फिरते म्हणून तू अरे तुला तर माहितीच आहे ना काय की चेतन साहेब तुझे सिंगापूरला गेले 6 महिन्यासाठी पण ते 6 महिने म्हणजे 6 वर्षासारखं वाटू लागलं आहे मला काही चिंता करू नका तुम्ही लवकरच येतील ते ताई मला असं वाटतं आता तुम्हाला बाळ झाल्याबरोबर ना घरातील सर्व कामे असेच राहणार का? मी बाळाला खेळवणार बाळासंगे गप्पा मारणार मग घरातील कामे कोण करणार घरातील सर्व कामे असेच पडून राहणार हो ना त्याचा तर तू विचार केलाच नाही हा आपण ना एक मोलकरी आणू अहो नाही आपण ना रे एक कामच करूया काय ते आपण ना तुझं लग्नच लावून देऊया मग दोघे आमच्या घरातच राहतील हा? अरे श्याम लाजतोस तू अरे बापरे लाजतोस आम्ही नाही बोलायचं अरे श्याम काय एवढं लाजतोस अरे आजकालच्या मुली सुद्धा एवढ्या लाजत नाहीत तेवढा तू लाजतो आहे मला ना लाज वाटते लग्न म्हटल्यावर चेतन साहेब आल्यावर ना आपण तुझं लग्नच लावून देऊ मग तर झालं हो एक काम करून लवकरच लावून द्या हो 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 हा लावून देते तुझं लग्न आता माझं एक काम कर हा चेतन साहेबचा फोन जर आला ना तर मला लवकर बोलव अरे फार दिवस आले मी बोललेच नाही त्यांच्याशी मी बेडरूम मध्ये आहे हा मला लवकर बोलव अगं ताई हळूहळू जा अरे पण बाळाला त्रास होणार ना अरे बाबा बाळाला काहीच त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही तू हळूहळू जा हो हो मी हळूहळू जाते आता आमच्या घरात बाळ येणार आणि मी आता अंगणात बाळाबरोबर खेळणार आणि बाळाशी मी गप्पा मारणार आता बाळ माझा आणि मी बाळाचा श्याम अरे श्याम श्याम शीतल कुठं आहे माडीवर आहे आणि मामा कंपनीमध्ये गेले आहे मग एक काम कर एक ग्लास आणि एक पाणी घेऊन ये जा लवकर जा हातामध्ये काय आहे ते याला ना दारू म्हणतात दारू मला इथं आता दारू प्यायचा आहे दारू पट करून जा आणि पाणी आणि ग्लास घेऊन ये जा लवकर साहेब या घरात अशी दारू पिलेली शीतलताईला अजिबात आवडत नाही शीतलताईला आवडत नाही
म्हणजे इथं मी दारू प्यायचं नाही असं कुठे लिहिलंय का रे तुझ्या त्या शीतलताईनं? अहो त्याला आवडत नाही म्हणजे त्याला आवडत नाही तर इथे कशाला प्यायचं? हे शा एवढा राग कसा येतो रे तुला या दारूचं? रागाची गोष्ट नाही होती. अला त्याला आवडत नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला. एक चुकीची समज आहे तुझी, चुकीची समज. अरे या जीवनात कुठलीही नाती साथ देत नसते ना, तेव्हा ही दारू साथ देत असते. समजलं ना? नाही समजलं ना? अरे तुला कसं समजणार? आता असं करावं लागेल, तुला तुझ्या भाषेत जमावं लागेल. आता पाचशे म्हणतात की नाही? काय सांग? पाणी आण लवकर. चाल लवकर. म्हणतात ना घराचे वासे फिरल्यावर घर सुद्धा फिरते म्हणून. आज साला दीड दमडीचा नौकर कालपर्यंत माझ्या थुंकीवर थुंकणारा आज माझी थुंकी घेऊन माझ्यावर थुंकतोय. मला काय बोलते शीतल? शीतल तू आता बघ तुझी होळी कशी पेटवतो ते. हे थांब लवकर ये. हे लवकर. या लवकर. मी काय म्हणतो, जोपर्यंत मी तुला बोलवत नाही ना तोपर्यंत तिथं यायचं नाही. तो समजलं ना? आता तू बघतच राहा. तुझ्या मिळवण्यासाठी पंख तुटलेल्या पक्षासारखं माझं मन तळमळत होत. तुझं मिलन घेऊन माझी भूक मिटवण्यासाठी. पण आता वेळ गेली. आता बघ मी काय करतो ते. हॅलो हॅलो कोण? चेतनराव? हा कुठून बोलताय तुम्ही? सिंगापूर वरून का? बरं बरं बोला बोला. शीतलची बोलायचं आहे तुम्हाला? आठवण झाली काय त्याची? काय म्हणाला? शीतल आज आहे. बोलू का त्याला? ठीक आहे ठीक आहे. शीतल, हे शीतल
तेच ना. हे बस बस. पप्पा, हे काय बोलता तुम्ही? मी आल्यापासून माझा बाळ घेतलाच नाही. माझा बाळ मला द्या ना. तू बस जरा बस बस. पप्पा, माझा बाळ द्या ना. आता शाळेमध्ये झोपायला जाते. बाळाला झोपायला जाते. पप्पा, हे काय बोलता तुम्ही? माझा बाळ मला द्या ना पप्पा. अगं माझं ऐक बेटा, तू आराम कर जरा. त्रास आहे ना तुला. पप्पा, माझा बाळ मला द्या. त्याला भूक लागली असेल. त्याला मी थोडा दूध पाजवते. पप्पा द्या ना माझा बाळ माझ्याकडे. अगं काम जाऊन आहे. काय करतो जरा आराम कर बघू. नाही, तुम्ही व्हा. तुम्ही बाजूला व्हा. बेटा श्याम, श्याम माझा बाळ दे. पप्पा, सांगा ना ह्यांना माझा बाळ द्या ना. श्याम, श्याम माझा बाळ दे दे. दे ना माझा बाळ. दे ना. दे ना. दे ना. श्याम. माझं बाळ. किती गोड आहे माझं बाळ. माझं बाळ किती गोड आहे. बोल ना शाणू माझ्याकडे. बोल ना बाळा. बघ तुझी आई बोलवते आहे तुला. बोल शाणू माझ्याकडे. बोल ना माझ्याकडे. हा बोल ना माझं बाळ. बोल ना. बोल माझ्याकडे बोल. हा ही बघ तुझी आई बोलवते आहे. अरे तू असा गप का? हा बोलणार नाही का माझ्याकडे? हे बघ. अरे बोल ना रे. बोल ना. चिंता तू आलास. हा बघ आमचा बाळ. बाय बघ. बोल ना. हे बघ बाबा आला तुझा. हे बघ. एकदम माझ्यासारखंच दिसतो ना. हा हे बा हे बोल ना रे. हे बा बा हा माझ्याशी का बोलत नाही? माझा बाळ आहे तो. तो फक्त माझ्याशीच बोलला आणि कोणाशी नाही बोलणार तो. श्याम हे श्याम बोल ना रे. बोल ना रे माझ्याकडे बाळा. हा माझ्याशी का बोलत नाही? बोल. बस अरे, बस सांग ना. हा बाबा. तुझी बोल. बाबा बोल ना. काय कर आपल्या बाळाला? सांग ना. माझं बाळ. काय? माझं बाळ आहेस तू. माझ्या काळजाचा तुकडा आहे. हा मी तुला ना हा? तुला भूक लागली असेल ना. तुला मी दूध पाजवते. हा हा शनू. शीतल आपल्याला आपलं बाळ सोडून गेलं का? काय म्हणतात तुम्ही? नाही नाही माझा बाळ मला सोडून गेला नाही. नाही माझा बाळ मला सोडून गेलाच नाही. बाळा बोल. बोल ना. तू मला सोडून कुठेच जाणार नाही ना. बोल. काय बोलत आहात? हा नाही. बोल बाळा. बघ आई बोलवते. शीतल
मुन्ना 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 फार वाईट झालं रे, फार वाईट झालं. जीवनात किती स्वप्न बघितले होते रे मी. वाटला होता सिंगापूर आल्यावर नवीन जीवनाची सुरुवात करावी, पण 6 काही उद्ध्वस्त जाऊ गेलं. माझ्या चिमुकल्या बाळासाठी सिंगापूर येताना किती खेळणे आणले होते त्याच्यासाठी, पण हा सारा उघड किस्सा माझ्या जीवनात मी आलो तेव्हा हा चालला. अरे मुन्ना, झालं ते फार वाईट झालं रे. अरे अरे रडून रडून का अवस्था करून घेतली आहे तू स्वतःच्या जीवाची. अरे तू जर असं रडू लागलास तर आमच्या शीतलताईला आधार कोण देणार. अरे अरे ह्या घराला कोण सांभाळणार. अरे कसं सांभाळू मी स्वतःला, सांग ना मी कसं सांभाळू स्वतःला. अरे आमचं बाळ तर आम्हाला सोडूनच गेलं. अरे त्याच्यावर आम्ही किती माया काढणार होतो रे. अरे ती मायेची ममता तुला नाही कळणार रे. नाही मुन्ना, ती मायेची ममता फार वेगळी आहे रे, फार वेगळी आहे. अरे अरे मला सांग वहिनी काय करतायत आता. सांग मुन्ना. कसं सांगू रे. शीतलला वाचवण्यासाठी तिचा गर्भाशयच अरे मुन्ना मुन्ना हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस रे. अरे तुझ्या समोर जे काही घडलं आहे ना त्याला तोंड देत देत उभं राहण्याचा प्रयत्न कर. अरे जीवनात त्या नशिबी काय घडतं ना ते घडतंच रे, त्याला कोणी अडवू शकत नाही. अरे अरे स्वतःला सांभाळ. अरे रडून रडून का अवस्था करून घेतली आहे तू स्वतःच्या जीवाची. मुन्ना मुन्ना हे बघ, तू स्वतःची काळजी घे रे आणि थोडा आराम कर. मी येतो रे मुन्ना, येतो. अरे डोक्याला हात लावून बसायला काय झालं रे. काय सांगू विवेक, माझं डोकंच चालेल असं झालं रे. काय करावं काही सुचना असं झालं. काय सांगू चेतन, फार फार वाईट घडलं रे. बिचारी शीतल बाळाचा धक्का बसल्यामुळं फार फार त्रास झाला रे. ते फार मनाला लावून घेतलं बिचारीला. विवेक, एक वेळ असं वाटतं की कुठेतरी दूर दूर जाऊन राहायचं, शेतीच्या पलीकडे जाऊन तस बसावं असं वाटत. घरात थोडंही मन लागत नाही रे माझा. घरात असलो की पायाची आठवणी त्रास. हे बघ चेतन, मी काय म्हणतो, जीवनात दुःख हे असतातच रे. दुःख हे जीवनात लागलेलेच असतात. पण मी काय म्हणतो चेतन, जोपर्यंत आपण या दुःखापासून दूर दूर पळतो ना ते दुःख आमच्या पाठलाग करत असतात रे. तेव्हा एक काम कर, माझ्याकडे एक असा उपाय आहे, तू माझ्या बरोबर आहे. तुझी दुःखच काय, तू माझ्या बरोबर आलास ना तुझा दुःख एक क्षणात करपून जाईल. हे दुःख तुला पाहून पळून जाईल. अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे मी तुला. नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. अरे नाही कसा म्हणतोस. तुझ्या जीवाची काय अवस्था झाली बघ, ते तुला माहित आहे का. चल जाऊया आपण, चल. अरे अरे आता जास्त बोलू नको, चल. अरे शीतल पण एकटीच आहे घरात, नाही येऊ शकत रे. अरे शीतलला बघायला घरात माणसे आहेत. मामा आहे, श्याम आहे. श्याम, अरे श्याम.
शीतलकडे जरा लक्ष दे रे बाबा. मी तुमच्या चेतन साहेबाला बाहेर घेऊन चाललो आहे. चल जाऊया चल. त्याच्यामुळे तुला चांगला वाटेल. आणि सगळं दूध विसरतात. हो एकदम विसरून जाणार. अरे तुला एक सांगू, अरे आपली जी स्वप्न आहे ना ती आज दिसते आहे ना, अरे ती फक्त तुझ्यामुळेच दिसते आहे रे. कसं सांगू रे तुला राहू. अरे तुझे उपकार आम्ही कुठल्या जन्मी फेडेल हे कधीच मी सांगू शकणार नाही. नाही दादा, ही उपकाराची भाषा तुम्ही मला शर्मिंदा का करता हेच मला कळत नाही. दादा, आज मी जे काही मी आहे ना ही तुमची पुण्य आहे. दादा, आम्ही माझं कर्तव्य केलं रे, दुसरं काहीच नाही. हे बघा दादा, तुम्ही मला फरका समजू नका म्हणजे झालं. बरं बहिणी, निघतो मी आता. हे काय भाऊजी, आल्या पाऊस तुम्ही परत निघाला. खरं म्हणजे तुमचं आमचं कुठलंही नातं नसताना किती केलं तुम्ही आमच्यासाठी, किती सेवा केली आमची. ते काही नाही, निदान आमच्या गरीबा घरचं थोडंसं जेवण तरी करून जा. हे काय बहिणी, तुम्ही असं सांगून मला लहानाचा मोठा करताय. मी जो काही आज आहे ना ती तुमचीच आशीर्वादाची फळं आहेत. बहिणी, मी आज तुझं हातचं जेवणच जाणार, मग तर झालं ना. स्वप्ना, अगं कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती ही श्रेष्ठ आहे असे लोक म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. अगं केलेल्या कार्याबद्दल कुणी कुणाला बोलू नये अशी लोक म्हणतात, पण जेव्हा त्याची वेळ भासते ना तेव्हा बोलावंसं लागते आम्हाला. अगं राहुलला फक्त मी मरताना वाचवलं एवढंच, आणि शहरात जाऊन सांगितलं एवढंच. आणि मग तो त्याच्याच पायावर स्वतः उभा राहून स्वतःचं जीवन त्यांनी सांभाळलं. आणि 6 महिने ना सपना, आणि 6 महिने ह्याने आमची सेवा केलेली आहे ना, ती सेवा स्वतः मुलगा ही करू शकणार नाही, आणि स्वतः भाऊ ही करू शकणार नाही. अरे राहुल, अरे तुझे उपकार आम्ही या जन्मी तरी फेडू नाही दादा, नाही असं सांगून मला शर्मिंदा करू नका. बोलू दे रे, अरे बोलू दे मला राहुल, बोलू दे. अरे गेली 15 वर्ष झाली मनात दाबून ठेवलेली भडास मी तुझ्याजवळ काढून आज मला माझं मन मोकळं करू दे. अरे नाही तर ही गोष्ट आम्ही आमच्या मुलाजवळ कधीच काढू शकणार नव्हतो रे. अरे तुला आठवतं ना, तू आणि मुन्ना एकाच वर्गात शिकत होता. हो दादा, मुन्नाला परीक्षेची फी भरायची होती. अरे घरामध्ये आमच्या एक अन्नाचा कण नव्हता रे, खिशात 1 रुपया नव्हता माझा. परीक्षेची फी भरायची गरजेचं होतं म्हणून. अरे म्हणून मी माझ्या मुन्नाच्या परीक्षेसाठी माझं रक्त विकलं. दादा, दादा तुम्ही रक्त विकलं. पण आमचा मुन्ना हे सार काही विसरणार आहे आता. आणि या सर्व मी संपूर्ण साक्षीदार आहे. बघितलास राहुल, अरे ज्यावेळी मुन्नाच्या शिक्षणासाठी
आम्ही दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा स्वप्नाने मला एकच वचन दिलं, जोपर्यंत आमचा मुलाचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा मुलगा शिकून मोठा होत नाही तोपर्यंत मी स्वतःला मूल होऊ देणार नाही अशी शपथ घातली माझ्या स्वप्नाने मला. आताच माझ्या पोटात बाळ नको अशी शपथ घातली माझ्या स्वप्नाने मला. माझा जो काही बाळ आहे तो माझा मुन्नाच आहे अशी म्हणाली मला. जरा गप्प बसा ना, कशाला उगाच त्रास करून घेताय? कशा शांत होऊ सांग, अगं सपना सांग कशा शांत होऊ मी. अगं गेली 15 वर्ष झाली, अगं तू आपल्या पोटात बाळ होऊ देत नाही. कुणाकरता सांग? अगं आपल्या मुन्नासाठीच ना. राहू तुला एक सांगू, अरे ही अजून भुकेलेली आहे. आपल्या मुलाच्या प्रेमासाठी, आपल्या मुलाच्या प्रेमासाठी, आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी ही भुकेलेली आहे. दादा अरे आपल्या मुलाला धावत यावं, वहिनी म्हणून हात वार मारावी, वहिनी म्हणून तिला प्रेमानं मिठी मारावी म्हणून आजपर्यंत आपल्या मुन्नासाठी भुकेलेली आहे. अरे पण मुन्नाला काय वाटते रे? आम्हाला पैसे पाठवल्यानंतर आम्ही सुखी आहोत असं वाटतं का त्या मुन्नाला? दादा वहिनी, तुम्ही फार महान पुरुष आहात. मुन्नासाठी तुम्ही एवढा मोठा प्रचंड त्याग केलेला आहे. असा माणूस शोधूनही कुठे सापडणार नाही. खरंच दादा वहिनी, तुम्ही खूप खूप महान आहात हो, खूप महान आहात. मावशी, आता त्या मुन्नाला वाटेवर आणायचं काम फक्त माझं आहे. नाही, मुन्नाला द्या बघल्यातून त्या गरीबाच्या घरात कसं आणायचं ते माझा मालक माहित आहे. मावशी, असं काय बोलताय तुम्ही? आधीच त्याच्या मनावर एवढा मोठा परिणाम झाला आहे. त्याचं बाळ वारलं आहे, शीतल वेडी झाली आहे. मग सांगा, अशा वेळी कोण सांभाळ करणार आहे माझ्या मुन्नाचा? माझ्या मुन्नाचा आता जवळचा असा कुणीही नाही. माझा मुन्ना एकटा पडलाय, त्याला कुणाची तरी गरज आहे. तुम्ही त्याला सांभाळा. माझ्या मुन्नाने हे सगळं बघितल्यानंतर आपल्या जीवाचं काय बरं वाईट काय घेतलं तर मी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? सांगा भाऊजी, मी तुम्हाला हात जोडते. मुन्नाला याचा काही एक सांगू नका. आमच्या मुन्नाला तुम्ही सांभाळा. त्याला कोणाची तरी गरज आहे. मला एक गोष्ट सांगा, शीतलच्या या वेडेपणाचं रहस्य काय आहे? डॉक्टरने काय सांगितलंय? ती कशामुळे वेडी झाले? सांगा ना, सांगा. खरं काय असेल ते सांगा ना भाऊजी. वहिनी, कुठल्या शीतलबद्दल बोलता आहात तुम्ही? कुठल्या शीतलबद्दल बोलता आहात? मला हेच कळत नाही तुमचं. अरे जी लोक तुमची एवढी आठवण काढत नाही त्या लोकांचं तुम्ही काय घेऊन बसला? भाऊजी सांगा ना, काय म्हणाले डॉक्टर? वहिनी, डॉक्टर म्हणाले शीतल ताईचं जे वेड आहे ना त्याला कारण आहे फक्त तिला एक मूल हवं आहे. वहिनी मुलाशिवाय ती बरी होऊ शकणार नाही. आणि यानंतर शीतल ताई कधीच आई होऊ शकणार नाही. हो भाऊजी, शीतल ताई कधीच आई होऊ शकणार नाही. काय सांगितलं तुम्ही भाऊजी? हे हो वहिनी, हो खरं आहे. आणि डिलिव्हरीच्या वेळीला डॉक्टर म्हणाले एक तर मूल वाचू शकतो, नाहीतर वहिनीला. तेव्हा वहिनीला वाचवण्यासाठी डॉक्टरने तिचा गर्भाशय काढून टाकला. वहिनी गर्भाशय काढून टाकला. भाऊजी, हो वहिनी. भाऊजी तुम्ही खरं सांगताय? हो वहिनी, हो खरं. खूप वाईट घडलं. असं व्हायला नको होतं. देवा परमेश्वरा, माझ्या मुन्नाच्या बाबतीत तरी असा का कठोर झाला? का त्याला एवढी शिक्षा दिली?
आणि शीतल वहिनीचं काय होईल ते देव जाणे. येतो वहिनी, दादा येतो मी. मावशी, परमेश्वरा, अरे अरे माझ्या जीवनाची आणि माझ्या मुन्नाच्या जीवनाशी एवढा कठोर खेळ का खेळतोय? का झालास एवढा कठोर? माझ्या मुन्नाने तुझा एवढा काय गुन्हा केला होता म्हणून त्याची शिक्षा तू अशा तऱ्हेने त्याला दिलीस? ना ना मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? नाथ, अहो मी तुमच्याशी बोलते, सांगा ना, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? विचार ना स्वप्ना. मी काही मागितलं तर मला द्या तुम्ही? मी जे मागणार आहे ते तुम्ही मला द्या. सांगा ना, मला द्या ना. होय स्वप्ना, ना काय पाहिजे माग, तुला काय पाहिजे सांग, मी देतो तुला. मला माझं स्वतःचं पोटचं मूल हवंय. नाही, अरे काय सांगतायस तू हे? होय ना. अगं, त्याचा थोडा तर विचार करत आहेस का तू? काय सांगतायस ते? अगं, या वयात तुला मूल हवं आहे? हो, आता मला माझं स्वतःचं मूल हवंय. अगं पण स्वप्ना, या वयात मूल होणं म्हणजे किती त्रास होईल तुला हे माहित आहे ना? अगं डॉक्टरनं काय सांगितलंय? पण नको स्वप्ना, नको असता भलताच काहीतरी विचार करू नकोस का स्वप्ना? तुम्ही एक गोष्ट विसरत आहात. मी सुद्धा एक स्त्री आहे. मला सुद्धा मन आहे, भावना आहे, माया आहे, ममता आहे. मला माझ्यावर एवढेच उपकार करा. मला स्वतःच मूल हवं आहे. मला मूल मी पाया पडते. उठ स्वप्ना, उठ स्वप्ना, उठ स्वप्ना, उठ. अगं तुझी जर शेवटची हीच एक इच्छा आहे ना, तर तुझी सुद्धा ही इच्छा मी पूर्ण करतो ना स्वप्ना. माया ममता ही सोडून का गेली, माया ममता ही सोडून का गेली, माझ्या काळजाचा तुकडा